शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। आपला आज व्याख्यानाचा 5वा भाग आहे। पन्हाळगडावरून महाराजांची विशालगडापर्यंतची घोडदौड आपण मागच्या भागामध्ये त्याच्याबद्दल आपण सविस्तर बघितलं। पण महाराज ज्यावेळेस पन्हाळगडावर होते त्यावेळेसच आजूबाजूलाही काही घटना घडत होत्या। पन्हाळगडामधून महाराजाची सुटका होणं, शिवाजी राजांची सुटका होणं शक्य नाही असं त्यांच्या काही जे त्यांचे दुश्मन आहेत असं त्यांना सगळ्यांना वाटत होतं की आता एवढा मोठा वेढा दिलेला आहे सिद्धी जोहरनं आणि एवढ्या 65,000 फौजेच्या विरोधामध्ये शिवाजी राजाचं तग धरणं शक्य नाहीये आणि म्हणून सगळेच जण शिवाजी राजांचा प्रदेश काबीज करण्यासाठी महत्वाकांक्षा बाळगून होते सगळेजण। अशामध्ये ज्यावेळेस राजे पन्हाळगडावर होते त्यावेळेस शाहिस्ते खानाला औरंगजेबानं पाठवलं। आता मोगल साम्राज्यासोबत महाराजाचा आता डायरेक्ट युद्ध होणार होतं। आदिलशहाला अनेक सरदाराला महाराजांना संपवलं। आता मोगल अंगावर आले होते आणि मोगलांचा जो राजा होता औरंगजेब याने आपल्या मामाला शाहिस्ते खानाला शिवाजी आता पन्हाळावर आहे, त्याची सुटका होणं आता शक्य नाही, त्यामुळे अगोदर आपण त्याचा प्रदेश काबीज करावा म्हणून आपल्या मामाला 1,20,000 फौजे सगट दिल्लीहून त्यांनी रवाना केलं आणि शाहिस्ते खान 1,20,000च्या फौजेसोबत दिल्लीहून नगरपर्यंत आला, अहमदनगर पर्यंत आला। तो दिवस होता 10 फेब्रुवारी 1660चा। म्हणजे महाराज हे पन्हाळगडावरच होते। महाराजांची सुटका आपल्याला माहिती आहे 13 जुलै 1660 मध्ये झाली पन्हाळगडावर। म्हणजे महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये होते आणि त्याचा फायदा घेऊन शाहिस्ते खान नगर पर्यंत धडकला होता। बारामती, सुपे, सासवड मार्गे 9 मे 1660ला तो पुण्याला दाखल झाला, कारण सगळी जहागिरी पुण्याच्या आजूबाजूला शिवाजी राजांची आणि त्यामुळं नगरच्या नंतर बारामती, सुपे या प्रांताला सर करत करत शेवटी जो शाहिस्ते खान आहे तो कुठपर्यंत आला? पुण्यापर्यंत आला। पुणे प्रांत सगळा काबीज केला। राजांचा जेवढा प्रांत होता अगदी राजांचा लाल महाल, जिथं राजे वाढले, जिथं ज्यांचं बालपण गेलं राजांचं, अशा लाल महालाला पण काबीज करण्याचं काम शाहिस्ते खानानं केलं होतं। एवढी मोठी फौज, 1,20,000ची फौज, त्याचा मुकाबला करणं कोणाच्यानी शक्य नव्हतं आणि सहज पुण्यापर्यंत पुण्याचा प्रांत त्या शाहिस्ते खानानं काबीज केला। लाल महालामध्येच मुक्काम केला जिथं शिवाजी राजांचं बालपण होतं, बालपण गेलं होतं। अशा भव्य पुण्याचा लाल महाल, अजूनही आपण कधी पुण्याला भेटीला गेलो तर त्या भेटीमध्ये लाल महाल आपण बघून येतो, कारण त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्या लाल महालामध्येच त्याने आपला तिथं मुक्काम ठेवला। आता मुक्काम ठेवल्याच्या नंतर चाकणचा पहिला किल्ला सर करण्याचा शाहिस्ते खानानं प्रयत्न केला। पुणे प्रांत वगैरे काबीज केला। प्रांत काबीज करणं आणि किल्ले काबीज करण्याच्यात फरक आहे, कारण किल्ले काबीज करणं सोपं नाहीये। सपाट प्रदेशावर तुम्ही लढाई करू शकता, तुमच्याकडे लोक जास्त असतील तर, तुमच्याकडे संख्या जास्त असेल ना तर तुम्ही सपाट प्रदेशावर तुम्ही बिलकुल युद्ध करून जिंकू शकतात, पण किल्ले जिंकणं एवढं सोपं नाही। आणि पहिला किल्ला चाकणचा सर करण्याचं स्वतः शाहिस्ते खानानं ठरवलं आणि 21,000च्या फौजेसोबत, बाकीची फौज पुण्यामध्ये, आणि 21,000च्या फौजेसोबत शाहिस्ते खान स्वतः चाकणचा किल्ला सर करण्यासाठी निघाला। चाकणचा किल्ल्यावर आपले किल्लेदार होते फिरोजी नरसाळा, राजांच्या ताब्यामध्ये होता तो किल्ला आणि त्याचा किल्लेदार होता फिरोजी नरसाळा आणि त्या किल्ल्यामध्ये सैनिक होते अवघे 300 ते 400 सैनिक त्या किल्ल्यामध्ये होते। त्या शाहिस्ते खानाला वाटलं की आपण फार झालं एक दिवसामध्ये तो किल्ला सर करू,
पण खूप दिवस लोटले तरी किल्ला त्याच्याने सर होईना गेला. म्हणजे महाराजांचं एवढं त्या ठिकाणी नियंत्रण होतं त्यांच्या लोकांवर, महाराज पन्हाळगडावर. म्हणजे किल्लेदारानं जर विचार केला असता, जाऊ दे आता महाराजच पन्हाळगडावर आहेत, त्यांचंच काही माहिती नाही, आपण कशाला जीव आपला देत बसायचं, असं जर किल्लेदारानं विचार केला असता तर तो एक दिवसामध्ये किल्ला भेटला असता. पण त्यांनी अगदी निकराने 300 ते 400 मावळ्यांनी तो किल्ला लढवला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 56 दिवस शाहिस्तेखान तिथं तळ ठोकून होता. एक साधा किल्ला जिंकण्यासाठी 56 दिवस लागले शाहिस्तेखानाला. 21,000ची फौज, किल्ल्यामध्ये फक्त 300 ते 400 मावळे, आणि तो किल्ला सर करण्यासाठी 56 दिवस लागले. बरं, तो असाही सर झाला नाही, त्यासाठी भुयारी मार्ग करावा लागला शाहिस्तेखानाला. भुयारी मार्गाने सुरुंग त्या ठिकाणी त्याने लावला आणि त्याची तटबंदी उद्ध्वस्त केली, आणि नंतर त्या गडामध्ये प्रवेश करून 300 ते 400 मावळ्यांसोबत युद्ध केलं, आणि 56व्या दिवशी तो किल्ला त्या शाहिस्तेखानानं काबीज केला. म्हणजे एक किल्ला, शाहिस्तेखान विचारात पडला, महाराजांचे तर एवढे मोठे किल्ले, एक साधा किल्ला घ्यायला मला 56 दिवस लागते, तर माझं तर आयुष्य जाईल महाराजांचे सगळे किल्ले घ्यायचे म्हणलं तर. एवढं सगळी अगदी व्यवस्था महाराजांची होती. एक किल्ला वर्षभर जरी लढला तरी तिथलं धान्य संपू शकत नव्हतं, तिथलं पाणी संपू शकत नव्हतं. अशा पद्धतीची व्यवस्था प्रत्येक किल्ल्यावर महाराजांची होती. शेवटी शाहिस्तेखानाने जमिनीखाली भुयार खाणून स्फोट घडवला. एवढे प्रचंड सैन्य असताना 300 ते 400 मावळ्यासमोर 56 दिवस एक साधा किल्ला घेण्यासाठी शाहिस्तेखानाला लागले, अशी इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. ही गोष्ट आहे 14 ऑगस्ट 1660. म्हणजे आता महाराजांच्या नंतरची गोष्ट आहे. महाराज पन्हाळगडावर आलेत, म्हणजे पन्हाळगडावरून सुटका झाली, विशालगडावर आलेत, विशालगडावरून राजगडावर गेलेत, जिजाऊ आईसाहेबांची भेट घेतली, त्यावेळेची ही घटना आहे. म्हणजे 14 ऑगस्ट 1660ला तो किल्ला शेवटी शाहिस्तेखानानं काबीज केला. नंतर आता उंबरखिंडीत कारतलब खानाला त्यांनी पाठवलं शाहिस्तेखानानं, की आता कोकण प्रांत पण बराचसा होता, कोकण प्रांत पण शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होता, आणि त्या कोकण प्रांताला घेण्यासाठी उंबरखिंडीमध्ये आता हे युद्ध झालं, आणि कारतलब खानाला उंबरखिंडीमध्ये गाठलं. हे कोकणचा भाग आहे, त्या खिंडीमध्ये शिवाजी राजांच्या सैन्यानं त्याला गाठलं. तिथं मोठं युद्ध झालं, अत्यंत घनघोर युद्ध झालं. महाराजांनी गनिमी काव्याचा उपयोग केला, कारण ती खिंड होती, मारायचं परत जायचं, बेसावध असताना मारायचं परत जायचं. अशा पद्धतीनं गनिमी काव्यानं त्या कारतलब खानाला त्यांनी हरवलं. खानास उंबरखिंडी चारही बाजूनं घेरलं. कारतलब खान शरण आला, सर्व खजिना महाराजांच्या स्वाधीन केला. एवढं मोठी फौज असताना गनिमी काव्यानं राजानं एवढ्या बलाढ्य कारतलब खानाला हरवलं, सगळा खजिना त्याच्याकडचा घेतला, आणि कारतलब खान पळून गेला, सोडून दिलं त्याला. अशा पद्धतीनं ही गोष्ट आहे 2 फेब्रुवारी 1661ची. 2 फेब्रुवारी 1661. आता असे अनेक युद्ध होत होते, कारण शाहिस्तेखानाकडं 1 लाखाच्या वर फौज होती. ही लढाई चालू, ती लढाई चालू. शिवाजी महाराजांना चारी बाजूनं घेरण्याचा प्रयत्न केला. आता राजांना वाटलं की एकदाच काहीतरी शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करणं आवश्यक. आता या छोट्या मोठ्या लढाया खेळण्यात बसण्यात काही अर्थ नाही, कारण शाहिस्तेखानाला जर आपण इथून हाकलून दिलं किंवा शाहिस्तेखानाला जर मारलं तर आपल्या स्वराज्याचं एक संकट कमी होईल, हे राजे त्या ठिकाणी जाणत होते. प्रत्येक वेळेस येणं, आपली ऊर्जा खर्च किती करायची, आपण छोट्या मोठ्या गोष्टीला कशाला खर्च करायची. एकदाच शाहिस्तेखानाला मारायचं, त्या ठिकाणी आखणी चालू झाली. पण मारायचं कसं, कारण शाहिस्तेखान तर सपाट प्रदेशावर, कुठं डोंगरात नव्हता, काही नव्हता, पुण्याला होता. तो पुण्याला काही पेठा प्रसिद्ध आहेत. सोमवार पेठ, स्वतः शहाजी राजाने ती पेठ निर्मिती केली. मंगळवार पेठ, जिजाऊ आईसाहेबांना ती पेठ निर्मिती केली. कसबा पेठ पहिल्यापासूनची होती. म्हणजे साधारणतः त्या काळामध्ये पुण्यामध्ये वस्ती होती 4000 लोकांची.
आणि खानाची फौज किती होती? 1,20,000च्या आसपास. अशा पद्धतीनं खानानं आजूबाजूला सगळं काबीज करण्याचा प्रयत्न केला होता आणि एवढ्या मोठ्या फौजेला डायरेक्ट शिवाजी महाराज भिडू शकत नव्हते. आता काय करायला पाहिजे? पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती. काय गोष्ट होती? कारण ते लाल महालामध्ये होता शाहिस्ते खान, आणि लाल महाल महाराजानं डोळ्यावर पट्टी जरी बांधली असती ना तरी ते लाल महाल सहज फिरू शकले असते. एवढा तेवढा लाल महाल त्यांचा परिचयाचा होता. ही जमेची गोष्ट होती महाराजांची. कारण शाहिस्ते खान त्या लाल महालात आहे जिथं राजांचं बालपण गेलं. आपल्या घरामध्ये जर आपलं वास्तव्य, आपण अनेक वर्ष आपल्या घरामध्ये असतो, तर आपण लगेच सांगू शकतो, किंवा आपण पट्टी जरी बांधली तर आपण लगेच तिथपर्यंत जाऊ शकतो. तर तसं राजे डोळ्याला पट्टी जरी बांधली असती तरी त्या लाल महालामध्ये सहज फिरू शकले असते. अशा पद्धतीनं एक त्यांच्या बाजूनं एक जमेची बाजू त्या ठिकाणी होती. शाहिस्ते खानाचा बिमोड करायचं ठरवलं महाराजांनी. अत्यंत सूक्ष्म, ज्याला तुमच्या भाषेमध्ये मायक्रोस्कोपिक म्हणतो, अशा पद्धतीचं नियोजन करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. हेराकडून अनेक माहित्या गोळा केल्या, कारण तिथं जायचंय आपल्याला, तर सगळी माहिती गोळा करायला त्या ठिकाणी महाराजांनी सुरुवात केली. महाराजांनी प्रत्यक्ष खानावरच झडप घालायची ठरवली. डायरेक्ट लाल महालात जायचं महाराजांनी ठरवलं. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक ज्याला आपण म्हणतो. जसा आपण काही वर्षापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं, तर ते महाराजांनी 1661 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं आणि डायरेक्ट लाल महालामध्ये जाऊन शाहिस्ते खानाला बिमोड करायचं ठरवलं होतं. डायरेक्ट तर जाऊ शकत नव्हते. गनिमी कावा, सर्जिकल स्ट्राईक ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, ते करण्याचं महाराजांनी ठरवलं होतं. रात्रीच्या वेळी जायचं ठरवलं होतं. ती घटना आहे 6 एप्रिल 1663 ची. 61 ला तर उंबरखिंडी झाली, त्याच्यानंतर 63 ची. म्हणजे बघा, खान जवळपास 3 वर्ष मुक्काम ठोकून होता पुण्यामध्ये. एक किल्ला सर करायला 56 दिवस, उंबरखेडीमध्ये पराभव, आणि 3 वर्ष तो तिथं तळ ठोकून होता. शिवाजी महाराजांचा बाल भी बाका नहीं कर सका. इतनी फौज होते हुए भी वो बाल भी बाका नहीं कर सका. आता शिवाजी महाराजांची पाळी होती, त्याला हकलून द्यायची. सोबत कोण घेतलं शिवाजी महाराजांनी या सर्जिकल स्ट्राईक मध्ये, या गनिमी काव्यामध्ये? सोबत कोण होतं? नेताजी पालकर. कारण राजा सोबत जाणार होता. 1,00,000च्या फौजेच्या विरुद्ध शिवाजी राजे स्वतः जाणार होते. सोबत सरसेनापती नेताजी पालकर, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे, सर्जेराव चांदजी जेधे, हे सगळे सरदार मंडळी. आता ह्याच्यामध्ये जे बाबाजी आणि चिमणाजी 2 भाऊ आहेत ना, ते बालपण पण त्यांचं तिथंच गेलं होतं लाल महालामध्ये, म्हणून त्यांना महाराजांनी सोबत घेतलं होतं. म्हणजे प्रत्येक व्यूहरचना, कारण आता लाल महालामध्ये प्रवेश करायचा आहे, तो काही साधा आपल्या घरासारखा थोडाच आहे. 50 दिवाण खान असलेला तो लाल महाल होता. एक मोठं स्वप्न घेऊन जिजाऊ आईसाहेबांना त्याचं बांधकाम केलं होतं. तर त्याच्यामुळं तिथं रमलेले जे लोक आहेत, तिथं ज्यांना लाल महालाची माहिती आहे, असे हे 2 बंधू सोबत महाराजांनी आपल्या ठेवले होते. एकूण फौज घेतली होती 2400. 1,00,000च्या विरुद्ध डायरेक्ट लढायचं नव्हतं, पण सोबत फौज ठेवली त्यांनी. 2400 ची फौज, 400 मावळे सोबत व उरलेले मावळे नेताजी आणि मोरोपंतच्या सोबत. कारण मोरोपंतांनी नेताजीला यायची आज्ञा दिली नव्हती. लाल महालात जाणार होते हे बाकीचे. नेताजी आणि मोरोपंत हे वेशीवर थांबणार होते. कारण जशी सर्जिकल स्ट्राईक होईल, जसा शाहिस्ते खानाचा बिमोड होईल, सैन्य पाठीमागे येणार आहे शिवाजी राजांच्या, आणि त्यासाठी हे 2 शूरवीर हे वेशीवर 2000 सैन्यासोबत परतीसाठी तयार होते. त्यांचा रोल काय होता? आत्महत्येसाठी रोल नव्हता, परतीच्या मार्गासाठी त्या राजाने त्या दोघांना तयार करून ठेवलं होतं. आणि सोबत होते त्यांच्या 400 मावळे. महाराजासोबत बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे हे 2 भाऊ होते. राज्य मध्यरात्री पुण्याजवळ पोहोचले. तिथे नेताजी आणि मोरोपंत यांना ठेवले. त्यांना सांगितलं बाकी तुम्ही काहीच करायचं नाही, परतीची वाट बघायची.
आम्ही आलोत नाही आलोत तर स्वराज्यासाठी आपण पुढे जायचं, अशा पद्धतीची व्यूहरचना आखून त्या दोघांनाही त्यांनी तिथेच थांबवलं. बाबाजी, चिमणाजी, कोयाजी बांदल, जे बांदल लढले होते ना पन्हाळगडासाठी, त्याच्यामधली ही बांदल सेना आहे, शूरवीर सेना. बाजीप्रभू देशपांडे ज्यांचे सरदार होते, या बांदल सेनेमधला हा कोयाजी बांदल आणि चांदजी जेदे यांना घेऊन महाराज 400 मावळ्यासोबत पुण्यात शिरले आतमध्ये. तुम्ही म्हणताल सर मग महाराजांना ओळखलं नाही का? तर महाराज काय महाराजांच्या वेशामध्ये जाणार होते का? म्हणजे अशी इतिहासामध्ये कुठं नोंद नाहीये. पण जे इतिहासकार, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांचं मत आहे की त्यांनी वेषांतर करून गेले होते. एक साध्या सैनिकाच्या, एक मावळ्याच्या वेशामध्ये गेले होते. तुम्ही म्हणताल मग मावळ्याच्या वेशामध्ये ओळखलं नाही का? तर 1,20,000 काही सगळंच मुस्लिम सैन्य नव्हतं, त्याच्यामध्ये आपले मावळे पण होते, अनेक मावळे होते. आणि त्या मावळ्यांची गस्त होती तिथं. म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला कोणी आक्रमण करू नये म्हणून गस्त असायची. आणि त्या गस्तमध्ये अनेक मावळे होते आणि आपण पण एक गस्त मधले आहोत असं ते 400 आणि शिवाजी राजे यांनी भासवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. एक साधारण जसं एखादा सैनिक असतो त्या पद्धतीनंच राजानं तिथं प्रवेश, त्या ठिकाणी त्या लाल महालामध्ये प्रवेश मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं. त्यावेळी रमजानचा पवित्र महिना सुरू होता. रमजानचा पवित्र महिना चालू होता आणि रमजानच्या महिन्यामध्ये माहिती आहे की आपले जे मुस्लिम बांधव आहेत ते त्या ठिकाणी संध्याकाळी नामस्मरण करून, अल्लाचं नामस्मरण करून त्या ठिकाणी उपवास सोडतात आणि सकाळी परत जे काही असेल ग्रहण करतात आणि दिवसभर पाणीही न पिता, थूकही न गिळता अखंड त्या ठिकाणी रोजाचा उपवास असतो. अशा पद्धतीचा तो उपवास चालू होता. पूर्ण दिवसभर उपवास करून रात्री आणि पहाटे जेवण करायचे आणि त्यामुळे मुघल सैन्य उपवास सोडून गाढ झोपी गेलेले होते. म्हणजे कसं आहे सगळी योजना, काय चालू आहे, काय सगळं माहीत होते. हे बरोबर ठरवलेलं होतं की आता मुघल सैन्य हे गाढ झोपीमध्ये, रोजा सोडलेला आहे आणि ते झोपी गेलेलं आहे, तंबूमध्ये आहे. गस्त घालणारे लोक फक्त आहेत, जे काही तिथं पहारा देणारे लोक जर सोडले तर बाकीचे सगळे निर्धास्त झोपेमध्ये आहेत, हे राजांना माहीत होतं. जेव्हा महाराजांनी सोबतच्या मावळ्यांना अडवले गेले, त्यांना येताना ज्यावेळेस अडवलं तेव्हा मावळ्यांनी आपण खानाचे शिपाई आणि गस्तीवर गेलो होतो अशी बतावणी केली. म्हणजे तिथं काय ओळखण्याचा प्रश्न नाही. 1,00,000च्या वर ज्यावेळेस हजारो लोक असतात कसं ओळखणार तुम्ही? आणि गस्तीमध्ये नेहमी बदलणारे, बदलीवरचे लोक असायचे. आणि आत्ताच आम्ही गस्तीवर गेलोत, आत्ताच आम्ही गस्तीवरून आलोत, अशा पद्धतीची बतावणी त्या ठिकाणी त्या 400 मावळ्यांसोबत राजांनी पण केली. खानाच्या फौजेत अनेक मराठा सरदार सैनिक असल्यामुळे विश्वास बसला, कारण गस्त घालणारे मराठेच, लढणारे मराठेच, आणि त्याच्यामुळे विश्वास बसला की चला हे आपलेच आहेत, गस्त घालायला गेले असतील, त्याच्यामुळे काय फार शंका कोणाला आली नाही. मुतपाक खाण्याची भिंत पाडून, मुतपाक खान म्हणजे स्वयंपाक, एवढ्या लोकांना जर पोसायचं असेल तर स्वयंपाकघर किती मोठं असणार आहे. आणि त्या मुतपाक खाण्यामधली भिंत पाडून डायरेक्ट लाल महालामध्ये प्रवेश केला, कारण सगळंच माहीत होतं राजांना आणि त्यांचे जे सहकारी होते त्या सगळ्यांना माहीत होतं कुठून प्रवेश घ्यायचा, हे सगळं ठरलेलं होतं. कुठून आपण डायरेक्टली जाऊ शकतो, कुठं खान झोपलाय, त्यांचे बायका पोरं कुठं आहेत, हे सगळं माहिती होतं. आणि मुतपक खाण्यामधून डायरेक्ट त्यांनी सगळ्यांनी मिळून महालामध्ये प्रवेश केला. तेथे असलेल्या नौकरांना मावळ्यांनी मारले, पण त्यासोबत आवाजही झाला आणि सगळेच जण जागे झाले. मग महाराज आणि मावळे महालातील पारेकरा यांना मारीत सुटले. सगळीकडे गोंधळ उडाला, कारण कोण कोणाला ओळखायचा प्रश्नच नव्हता, कारण तिथं काही लाईटची व्यवस्था नव्हती, कंदील बिंदील असायचे आणि तेही त्या नादामध्ये काही दिसण्याचं झालं. प्रत्येक जण कत्तल करायला सुरुवात होती, मारायला सुरुवात झाली, सगळीकडे गोंधळ वगैरे उडाला. खान एकदम गडबडीने उठला आणि काय झालं म्हणून खान उठला. मावळ्यांच्या तलवारी अंधारात फिरू लागल्या, जे समोर आले त्यांना मारत सुटले. खानाचा मुलगा फत्ते खान हा पण मारला गेला. या धामधुमीमध्ये
जनान खाण्यातील बायकांनी खानाला एका दालनात लपवून ठेवले. खानाला बायकांनी लपवून ठेवलं, जनान खाण्यातल्या एका दालनात लपवून ठेवले. पण महाराजानं तलवारीने पडद्यावर वार केला. तेवढ्यात खान उठला आणि महाराजांनी तलवारीने त्याच्या दिशेने चालती केली. महाराजांनी तलवारीने घाव घातला. महाराजांना असं वाटलं की खान संपला, कारण त्या अंधारात दिसलं नाही, आवाजावरून ओळखलं. आणि वार केल्यानंतर महाराजाला वाटलं की आता खान संपला, आणि म्हणून महाराजानं धावपळ चालू केली आणि परतीच्या प्रवासासाठी महाराज निघाले. पण दुर्दैव असं की खान ज्यावेळेस उडी मारत होता दालनातून, तर त्यावेळेस ती तलवार जी लागली ती त्याच्या बोटावर लागली. 3 बोटं उजव्या हाताची छाटली गेली आणि खान वाचला. तेवढ्यात कोणीतरी वाड्याचा दरवाजा उघडला. बाहेर खूप मोठा गोंधळ सुरू झाला. बाहेर सैनिकांनी गर्दी खूप मोठी केली. त्या गोंधळात मावळेही गनिमी गनिमी म्हणत ओरडत सुटले. म्हणजे शिवाजी महाराजांस पण गनीम 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 का ओळखायला कोण कोणाला तयार आहे? एवढा मोठा गोंधळ आहे आणि त्याचाच फायदा राजांनी घेतला. गनीम गनीम म्हणत त्या ठिकाणी राजे आणि त्यांचे 400 मावळे पण त्या ठिकाणी त्या वाड्याच्या बाहेर, लाल महालाच्या बाहेर ओरडत त्या ठिकाणी गर्दीमध्ये समाविष्ट झाले. या गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन महाराज आणि मावळे सिंहगडाकडे निघून गेले. आणि फौज तर 2000ची तयारच होती आणि सिंहगड त्या ठिकाणी महाराज निघून गेले. अखंड हिंदुस्थानामध्ये महाराजांची कीर्ती झाली. शाहिस्तेखान घाबरला, जीवावरचं बोटावर निभावलं, पण त्यांनी प्रचंड धास्तावला. आणि जो 3 वर्ष पुणे प्रांतामध्ये तळ ठोकून होता तो अवघ्या 3 दिवसामध्ये निघून गेला तिथून. एवढा घाबरला तो. आता काही नाही, आता बोटं गेली, उद्या परत शिवाजी जर आला तर आपण जीवानिशी जाऊ, त्याची धास्ती त्याला होती. आणि त्याच्यामुळं नंतर परत कधीच आला नाही महाराष्ट्रामध्ये. हे फार खतरनाक सगळं आहे. आणि त्याच्यामुळं त्याला बंगालची नंतर औरंगजेबानं बांगलादेश, आपला सध्याचा बंगाल प्रांत आणि त्याला लागून बांगलादेश, याच्यामध्ये त्याला वतनदारी त्या ठिकाणी दिली. आणि नंतर खान परत कधीच या ठिकाणी आला नाही. अशा पद्धतीनं फार मोठा महाराजानं पराक्रम केला. ही एक सर्जिकल स्ट्राईक होती. जर डायरेक्ट महाराज शाहिस्तेखानाच्या फौजेसोबत लढले असते तर फौजेचा निभाव लागणं शक्य नव्हतं, आपलं टिकणं शक्य नव्हतं. पण महाराजानं या ठिकाणी युक्ती वापरली. लाल महाल परिचयाचा होता, लोक सोबत परिचयाचे घेतले आणि अशा पद्धतीनं युक्तीनं शाहिस्तेखान सारख्या बलाढ्य व्यक्तीला हरवलं. अशा पद्धतीनं राजांचं खूप मोठं नाव झालं. मुघल धास्तावले, मुघलांच्या नशिबी बेइज्जती आली. 3 वर्ष पुण्यात राहणारा शाहिस्तेखान 3 दिवसात पुणे सोडून गेला. एवढी बेइज्जती मोगलांची एवढ्या मोठा सम्राट औरंगजेबाची झाली. आणि महाराजानं खूप मोठं त्या ठिकाणी युद्ध न करता फार मोठं यश मिळवलं. समर्थ रामदासाची खूप सुंदर रामदासानं लिहिलंय. म्हणजे आतापर्यंत जेवढं काव्य आहे त्याच्यामध्ये एक सुंदर काव्य महाराजावर समर्थ रामदासानं लिहिलंय. समकालीन संत महाराजांच्या काळामध्ये झालेले आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांस आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, जयाचे गुण महत्वाशी, तुलना कैसी. याच्या गुणाची तुलना कोणासोबत करायची? एवढे सुंदर सर्व गुण संपन्न राजा आहे. नरपती हैपती, गजपती गडपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत. म्हणजे ज्याला यशच भेटलंय आयुष्यामध्ये, ज्याची कीर्तीच वाढत गेलेली आहे, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा. असा हा जाणता राजा आहे, ज्याला यश भेटलंय, ज्याचा जय जयकार होतोय, जो पुण्य काहीतरी करून आलाय, आदल्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे
की एवढ्या मोठ्या बलाढ्य लोकांच्या समोर पण हा राजा आपली कीर्ती गाजवतोय. पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, आचारशील विचारशील. जो आचरणा पण निर्मळ आहे, विचारांना पण निर्मळ आहे. आचारशील विचारशील, दानशील धर्मशील. दान धर्म करणारा आहे, धर्म जपणारा आहे. सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठाई. गुणदोषच नाहीये त्याच्यामध्ये, सर्व गुण संपन्न आहे. धीर उदार सुंदर, शूर क्रियेशी तत्पर. सावधपणेसी नृपर, तुष्य केले. तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राह्मण स्थाने बिघडली. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण, करावयासी रक्षण. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. साक्षात नारायणाचा अवतार होता, ज्याने धर्माचं रक्षण केलं, लोकांचं रक्षण केलं. अशा पद्धतीचा हा छत्रपती राजा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या देशामध्ये होऊन गेला. ही आपल्यासाठी फार मोठी गर्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.